मुलुंड येथे मेट्रोच्या बांधकामाचा भाग कोसळून एक दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि त्याच्या मृतकाचे जे नातेवाईक आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आज सकाळपासून त्यांनी पोलीस असेल, MMRDAचे अधिकारी असेल, स्थानिक आमदार मीर कोटेचा आहे यांची भेट घेतलेली आहे। यांच्या कुटुंबामध्ये 3 मुली आहेत, त्याचबरोबर यांच्याच कुटुंबातील आणखीन जे गंभीर जखमी आहेत त्यांचा खर्च आहे आणि अशा स्थितीमध्ये या मृतकाच्या कुटुंबियांना 2 कोटी जे आहे ती भरपाई मिळावी। एक व्यक्तीला घरामधील एक कर्त्या व्यक्तीला सरकारमध्ये नोकरी मिळावी, प्रशासनामध्ये नोकरी मिळावी अशी मागणी आहे। अथवा अजूनही त्यांनी मृतदेह ताब्यात घेतलेला नाही आहे आणि जर या मागण्या लेखी स्वरूपात सरकारकडून आणि प्रशासनाकडून जर त्यांना मिळाल्या नाहीत तर ते मृतदेह ताब्यात घेणार नाहीत, याऐवजी आंदोलन करतील अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। माझ्याबरोबर त्यांच्या कुटुंबीय आहेत, त्यांचे भाऊ आहेत आणि त्यांच्या गावातील त्यांचे मित्र परिवार हे सगळे आहेत। आपण जाणून घेऊया नेमक्या मागण्या आणि काय आता पुढची भूमिका आहे। तुम्ही थेट भूमिका घेतलेली आहे, आंदोलनाच्या पवित्र्यात आहात, कोणाशी चर्चा अजून ठोस अशी झालेली नाही? आता हीच मला बोलायची आहे। 24 तास झालेलं आहे। 24 तासमध्ये कालचे दिवस सगळे अधिकारी आले, प्रशासन आल्या, ते आपले नेतागण पण आले, बोलून गेलेले आहे। आश्वासन लिखितमध्ये काही भेटलेलं नाही आहे। मला हे एक प्रश्न विचारायचं आहे, आता एक तर मृत्यू झालेला आहे, त्याची 3 मुलगी आहे, त्यांना मुलगींचं लग्न करायची आहे, ते बघायला लागेल की काय करायची। त्याच्यासाठी आम्ही अजून ते 5 लाख दिलेलं आहे CMकडे। तर 5 लाखमध्ये काय होणार त्याला सर्वांना माहीत आहे, 5 लाखामध्ये काही होणार नाही। आम्ही हेच गुजारिश आहे सरकारबद्दल की ते राशी वाढवा, किती वाढवा, तर त्याच्यासाठी कोणाला प्रतिनिधीला पाठवा। आता आमची बॉडी, आमच्या माणसाची बॉडी ते KM हॉस्पिटलमध्ये कामगार राजावाडी हॉस्पिटलमध्ये पडलेली आहे। आता मला सांगा, राजावाडीमध्ये आम्ही इथे पोलीसचं चक्कर, पोलीस स्टेशनवर सगळ्यांना भेटायला जातात, सगळे काम सोडून आम्हाला कोणी प्रतिनिधीत आला आणि आम्हाला सांगून दिला तर आम्ही बॉडी घेऊन जाणार ना घरात, त्याची जे प्रतिक्रिया ते करायला लागले। दुसरी गोष्टी, आता ही गोष्टी जे मृत्यू झाला त्याच्याबद्दल। दुसरी गोष्टी आहे, ते उद्यापासून हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे राजकुमार यादवजी, त्यांची बॉडीचा हा पूर्ण पार्टमध्ये डॅमेज झालेला आहे। आता तुम्ही ऐका आणि माझा हे मी जे बोलतात, हा पार्ट गेलेला म्हणजे ते जीवित राहिला, तो जीवित राहिल्याच्या नंतर किती खर्च येणार त्याचा हिशोब कोण करणार? त्याच्या फॅमिली देऊ शकतात काय? तुम्ही काही पण देणार आणि त्याचं ट्रीटमेंट कधीपासून चालेल, कधीपर्यंत राहील, त्याच्यासाठी कोण प्रतिनिधी पाहिजे? MMRDचा आज MMRDचा पर्सन पण नाही कोण भेटला। हां, पोलिसने एक कारवाई केलेली आहे की ते 5 लोकांना गिरफ्तार केलं, ते उप कॉन्ट्रॅक्टर आणि सब कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना केलेलं। आम्हाला हे सांगायचं आहे की या प्रतिनिधीमध्ये जो मालिक आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, तो आश्वासन दे, MRD आश्वासन दे, गव्हर्नमेंटचा अधिकारी कोण आला आम्हाला आश्वासन दे, तो आम्ही पुढच्या प्रतिक्रिया करू। हे माझी सर्वांना गुजारिश आहे, याच्याबद्दल विचार करा। आम्ही आग्रह भूमिका करणार नाही, पण आमचं जे आतमध्ये आहे आणि आमचा विश्वास आहे आणि आपल्याला सपोर्ट करणार, त्यासाठी मी सगळ्यांना बोलतात आमचा सपोर्ट करा आणि हे क्रियामध्ये आम्हाला सहयोग करा। हे धन्यवाद। जोपर्यंत आता जब तक आपको ये लिखित में आश्वासन नहीं मिला तब तक आप ठाम हो कि यह आंदोलन होगा आगे? जब तक हमें लिखित में आश्वासन नहीं मिला तब तक आंदोलन की तैयारी पूरी हमारी रहेगी। अगर आश्वासन मिला, लिखित में मिलेगा तो हम आंदोलन नहीं करेंगे, हाँ शुद्ध कर देंगे, क्योंकि हमारे समाज के सब गणमान्य लोग आए हुए हैं यादव समाज से, तो सब लोग की मानना है कि अगर आश्वासन लिखित में नहीं होगा तो हम लोग आंदोलन करेंगे। क्या क्या कहना है आपका? देखिए, सबसे पहले तो ये 5 भाई थे जो रामधनी यादव स्वर्गवासी हुए हैं। वो 5 भाई हैं, जिनमें एक भाई आपके सामने है, एक भाई गांव में है, बाकी 3 भाई ऑलरेडी पहले भी एक्सपायर हो चुके हैं। ये 5 परिवार, जिसमें 3 आदमी चले गए, 2 आदमी के परिवार, ये कैसे चलेगा ये तो हो चुका, मैं उसका रिपीट नहीं करूँगा। मैं सिर्फ आपसे ये कहना चाहूँगा कि 5 बजे तक प्रशासन का प्रतिनिधि लिखित आश्वासन नहीं देता है तो हमें ये सोचने का नहीं है, समझने का नहीं है। हमारा 5 बजे से एक्शन होगा। एक्शन ये होगा कि हम सड़क पर उतरेंगे। जब तक नींद से जग नहीं जाएगी सरकार, तब तक सरकार के खिलाफ हमारा आवाज़ आंदोलन चालू रहेगा। रामधन यादव यांचे कुटुंबीय, त्यांचे भाऊ आहेत, परिवार किस तरह से आगे, अभी आप और आपके रामधन यादव ऐसे 2 ही भाई थे, अभी तो पूरी जिम्मेदारी आपके ऊपर है। क्या सरकार से अभी आपकी मांग है? आपके गांव वाले जो है उनके तो कहना है कि अगर
ये मुआवजा नहीं मिला तो आंदोलन होगा, आपकी क्या भूमिका है? अब मेरा क्या भूमि, अभी उनका लड़की है तीनों, वो उसके लिए करना चाहिए सरकार को जो है। बच्चियों की अभी शादी के लिए लड़का देखने वगैरह वो आए थे, लड़का देखने के लिए आए थे, उसकी शादी करना है, उसका खर्चा और उनकी वाइफ का खर्चा तो चाहिए। आगे किस तरह से आगे परिवार चलेगा, चलाना है। बच्चे पढ़ रहे हैं, पढ़ाई लिखाई है, तो सारा व्यवस्था बाकी है सब करना। आपण जर बघितलं तर आता हे रामधन यादव यांचे सगळे गावातले रहिवासी आहेत, त्यांचा इथला मित्रपरिवार कुटुंबीय आहे आणि आतापर्यंत या त्यांच्या कुटुंबियांना ठोस असं कोणतंही आश्वासन मिळालेलं नाही, लिखितमध्ये आश्वासन मिळालेलं नाही। 24 तास उलटून गेलेले आहेत, मात्र ठोस भूमिका अजून सरकारकडून आलेली नाही, लिखितमध्ये काही आलेलं नाही। त्यामुळे अजूनही त्यांनी रामधन यादव यांचा मृतदेह जो आहे तो ताब्यात घेतलेला नाही आणि जर 5 वाजेपर्यंत सरकारने लिखितमध्ये, प्रशासनाने लिखितमध्ये त्यांना अशा प्रकारचं आश्वासन दिलं नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका देखील त्यांचे नातेवाईक, त्यांचे कुटुंबियांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता प्रशासन आणि सरकार या संदर्भात काय तोडगा काढतं हे पाहणं देखील गरजेचं आहे। कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह प्रशांत भिडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।